नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत. तर मंडळी, या अपडेटमध्ये काय काय असणार आहे चला पाहूया. तर लाडकी बहिणींसाठी 30,000 रुपये कर्ज मंजूर आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते काही सेकंदामध्ये तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूया कशा प्रकारे लाडकी बहिणींना कर्ज योजना आहे व 30,000 रुपयापर्यंत कशा प्रकारे जो कर्ज आहे मंजूर होऊन मिळणार आहे. तर मंडळी, इथे तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल. तर लाडकी बहिणींना 30,000 रुपये कर्ज मंजूर, फक्त 3 कागदपत्र जाणून घ्या. तर मंडळी, इथे 3 कागदपत्र कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत आणि 30,000 रुपये कर्ज कशा प्रकारे मंजूर होणार ते पाहणार आहोत. तर यासाठी आपण सर्वात प्रथम पाहूया 3 कागदपत्र कोणकोणते. तर जे महत्त्वाचे कागदपत्र असे आहेत: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा बँकेचा पासबुक. हे 3 कागदपत्र महत्त्वपूर्ण आहेत. परंतु तुम्हाला हे लाडकी बहीण कर्ज योजनेच्या आधारावर हे 5 मधून तुम्हाला ही लोनची सुविधा पुरवली जाते. तर 5च्या माध्यमातून लाडकी बहिणींना जे काही छोटा व्यवसाय करायचे त्यांना 5च्या माध्यमातून 30,000 रुपयापर्यंत कर्ज मंजूर होऊन येणार आहे. तर त्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा बँकेचा पासबुक. तर मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊन लोन साठी अप्लाय करू शकता. तर चला पाहूयात कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल. अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे माहिती भरायची. तर माहितीमध्ये इथे पॅन कार्ड, मोबाईल नंबर, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आय डी, तुमच्या एरियाचा पिन कोड आणि तुम्हाला किती लोनची अमाऊंट रिक्वायरमेंट आहे. तर तुम्हाला यामध्ये 30,000 रुपये अशी लोनची रिक्वायरमेंट अमाऊंट टाकायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आय ऑथोराइज बँकसाठी तर यावर क्लिक करायचे आणि सबमिटवर क्लिक करायचे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल. तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर अप्लाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा जो प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवर रिडायरेक्ट केलं जाईल आणि रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला 5 इन्स्टंट पर्सनल लोन ॲप हा इन्स्टॉल करायचा आहे. तर तो इन्स्टॉल करून झाल्यानंतर तुम्हाला लोनसाठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डची आणि बँकेची डिटेल्स फिल करायचे. ते डिटेल्स फिल करून झाल्यानंतर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत लोन अप्रूव्ह होईल. लोन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला किती इंटरेस्ट लागलेला आहे, कशा प्रकारे किती महिन्यांसाठी परत करायचे याची संपूर्ण माहिती सँक्शन लेटरवर चेक करायची आणि सँक्शन लेटर चेक करून झाल्यानंतर तुम्हाला ती लोन अमाऊंट डिस्बर्स करायची आहे. तर मंडळी, तुम्हाला लोन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही अगदी सहजरित्या ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण अपडेट लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल पाहिलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही अडचणी आल्यास तर नक्की कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने काही महत्त्वपूर्ण अपडेट्स हे नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुम्हाला मिळत राहतील.